श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता श्रावण महिना सुरू आहे आणि आज आहे पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशी ही आज 16 ऑगस्ट 2024 रोजी श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे। पुत्रदा एकादशी ही वर्षामधून 2च वेळा येत असते, तर अतिशय महत्त्वाची ही एकादशी आहे। या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे। श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते। हिंदू धर्मशास्त्रात या एकादशीचे फार मोठे महात्म्य सांगितले आहे। आपल्या जीवनातील कष्ट, रोग, दुःखापासून मुक्त होण्यासाठी ह्या दिवशी व्रत करतात। त्यासोबत ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। ही एकादशी अतिशय महत्त्वाची आहे, त्यांनी आवर्जून या एकादशीचे व्रत करायचं असतं। त्यासोबत आपण या एकादशीच्या दिवशी काही उपाय देखील करू शकता, जेणेकरून आपल्या घरातील धनाची समस्या असेल तर ती सुद्धा घरातून दूर होत असते। तर ते उपाय काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण महिना हा पवित्र आणि तितकाच महत्त्वाचा आहे। या महिन्यामध्ये प्रत्येक सणाला तसेच प्रत्येक वाराला अतिशय महत्त्व आहे। तर यामुळेच आजच्या या दिवशी पुत्रदा एकादशी सुद्धा आहे आणि शुक्रवार सुद्धा आलेला आहे। वरद लक्ष्मी व्रत सुद्धा या दिवसापासून आपण करू शकतात। तर अशा अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपल्याला काही ना काही उपाय जर आपण केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असते। एकादशी हे भगवान विष्णूंना समर्पित असते, पण या श्रावण महिन्यामध्ये ही एकादशी आल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंसोबत भगवान शंकराचा सुद्धा आशीर्वाद मिळेल। तर यामुळेच आपल्याला आवर्जून हा उपाय नक्कीच करायचा आहे। तर यासाठी बघा, पहिला उपाय आहे आपण आज करू शकतो तो म्हणजे कर्जमुक्तीसाठी। आपल्यावरती जर कर्ज झाले असेल, तुम्हाला या कर्जातून मुक्तता पाहिजे असेल तर आपण आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला 1 तांब्याभर जल आपल्याला अर्पण करायचं आहे। हा तांब्याभर पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे गुळ अवश्य टाकायचे आहे। नंतर ते जल आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचे आहे। हे अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। पिंपळाच्या वृक्षात सर्व देवी देवतांचा वास असतो। विशेष करून भगवान विष्णू या पिंपळाच्या वृक्षातच निवास करतात, म्हणूनच आपल्याला आवर्जून हा उपाय नक्कीच करायचा आहे। आता हे जल अर्पण केल्यानंतर आपण आपली जी काही कर्जमुक्तीची समस्या आहे ते बोलून आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे। त्यानंतर आपण या पिंपळाच्या वृक्षाच्या 7, 9 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावून पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की आम्हाला कर्जातून मुक्त करा, कर्जातून मुक्तीसाठी आम्हाला मार्ग मिळू दे। तर हा उपाय आपण प्रत्येक एकादशीला केला तरी सुद्धा चालेल। आपली खूप लवकरात लवकर कर्जापासून मुक्तता होईल। तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या एकादशीला सुद्धा हा उपाय करू शकतात। दुसरा उपाय आपल्या घरात सुख शांती निर्माण करण्यासाठी तुम्ही आज नक्कीच करू शकतात। अनेकदा घरात लोक भांडू लागतात, वादविवाद होत असतं, घरातील शांती राहत नाही। तर अशा वेळी घरातील क्लेश दूर करण्यासाठी भगवान हरिविष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची असते। या दिवशी विष्णू यंत्राची देखील आपल्याला पूजा करायची आहे। या दिवशी श्रीमद भागवतचा पाठ देखील आपल्याला करायचा आहे। हे सर्व उपाय जर आपण केले तर घरात सुख शांती निर्माण होत असते। वादविवाद जे काही भांडणं आहे ते सुद्धा दूर होतात। तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला हा सुद्धा उपाय नक्कीच करायचा आहे। जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची आपल्याला पूजा अर्चना करायची आहे। त्यानंतर तिसरा उपाय आहे तो आपल्या जीवनातील आर्थिक संकट असतील त्या संकटांना दूर करण्यासाठी आपण पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय करू शकतात। आज आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चना करायची आहे। त्यासोबत आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे। ही पूजा करताना आपण आपल्याला 1 रुपयाचा एक नाणा घ्यायचा आहे आणि तो गंगा जलामध्ये धुवून 1 रुपयाचा जो शिक्का आपण घेतलेला आहे तो आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णूंच्या चरणी ठेवायचा आहे। नंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपली सर्व जी काही आर्थिक अडचण आहे, धन समस्या आहे ते दूर होऊ दे। दुसऱ्या दिवशी आपल्याला हा सिक्का जो आहे तो तिथून उचलून आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे।
अशा प्रकारे 1 रुपयाचा सिक्का तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी ठेवून आपली आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तो आपल्याला आपल्या पैसे ठेवण्याच्या जागेवरती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमचं दुकान असेल, काही व्यवसाय करत असतील तर तिथे गल्ल्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल। यानंतर तो 1 रुपया अजिबात तुम्हाला खर्च करायचा नाही। जोपर्यंत हा 1 रुपयाचा सिक्का आपल्याकडे असेल तोपर्यंत आपल्यावरती कोणत्याही प्रकारच्या धन समस्या येणार नाही। तर अशा प्रकारे आवर्जून आपल्याला यामधनं जे काही तुम्हाला समस्या असतील तो उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आणि हे सर्व उपाय आपण प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक एकादशीला सुद्धा केले तरी सुद्धा चालेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।